काही मुली इतक्या चांगल्या असतात ना की त्यांना बघून वाटते आपण उगाच लग्न करायला घाई केली. काही लोक स्वतःच्या स्वभावाची तुलना नारळासोबत करतात आणि म्हणतात, मी बाहेरून जरी कडक असलो तरी आतून मऊ आहे. परंतु काही नारळ खवट पण असतात. ऑनलाईन प्रेमात पडलेला मुलगा पण पुष्पाभाऊपेक्षा कमी नसतो. ब्लॉक होत राहील पण रुकेगा नाही साला. चिंगी, आज जेवायला काय आहे आई? आई, काय करू बेटा? चिंगी, पास्ता. आई, तो बघ बाहेरचा रस्ता दिसतो का? गजब बेइज्जती आहे यार. ज्या आजारामुळे जेवण समोर असूनही जेवता येत नाही आणि डोळ्यावर झोप असूनही झोपता येत नाही, असा कोणता आजार आहे? हाच आहे जो आता तुमच्या हातात आहे. घाला दगड त्याच्यावर. कोरोनानं दाखवून दिलं की बिना दहाव्याचं आणि बिना तेराव्याचं लोक स्वर्गात जाऊ शकतात आणि बिना ढोल ताशे डीजे जेवणाची पंगत नसताना सुद्धा सुनबाई घरात येऊ शकते. घरी खोकल्याचं औषध पिताना मुद्दाम तोंड वेळं वाकडं करावं लागतं, म्हणजेच घरच्यांना खात्री पटते की पोरगा अजून बिघडलेला नाही. जोक समजला तर लाईक करा, बाकीच्यांनी पुन्हा वाचा. आयुष्य खूप काही शिकवतं, पण मीच निर्लज्ज आहे. माझ्याच काही लक्षात राहत नाही. नोकरीची नवीन व्याख्या. नोकरी म्हणजे पोट भरण्यासाठी नव्हे, तर लग्नाला पोरगी भेटण्यासाठी केलेली धडपड होय. ज्याची लाईफ सेटल त्यालाच पोरगी भेटल. सोन्या पहिल्यांदा मुलगी बघायला गेला. वडीलधारे बोलले, मुलीला काही विचारायचे असल्यास विचार. सोन्या, जेवलीस का? क्षणाचाही विचार न करता मुलगी, नाही बाबू, तू जेवलास? जवळजवळ लग्न जमलंच होतं, पण तेवढ्याच स्वयंपाकघरातून आवाज आला, आई, चहाला किती शिट्ट्या घ्यायच्या? एका मिनिटात सगळी माणसं नवरदेवासहित गायब झाली.